कॉन्ट्रॅक्टर हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली आणि त्यांचे बिलं थकीत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं आहे। आणि या संदर्भात आता जे मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे त्यांच्या वतीनं शोकसभा घेण्यात आलेली आहे। मुंबईचं बांधकाम विभाग आहे त्यामध्ये या ठिकाणी बघू शकतो शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडलेली आहे। आपण या ठिकाणी शोकसभेचे ते आहोत आणि काही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। शोकसभेचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल? ही शोकसभा आम्हाला करण्याची वेळ आली हेच आमच्यासाठी अत्यंत दुःखद आणि आमच्या मनाला एकदम वेदना देणारी ही बाब आहे। आणि मी खरोखर ईश्वरचरणी प्रार्थना की ही वेळ आमच्या ठेकेदारांवर कधी येऊ नये अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी प्रयत्न करावेत की अशी वेळ आमच्या कोणत्याही ठेकेदाराला यापुढे येणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। आणि आम्ही सर्व मुंबई कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व ठेकेदार आज हर्षद पाटील यांना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। आणि ह्या संवेदनाशील क्षणी आम्हाला काय बोलावं हे कळत नाही आहे, कारण इथं लहान ठेकेदारांचं स्वरूप जास्त आहे। आणि ही जी आमची संघटना आहे ही मुंबई साबा विभागाअंतर्गत आम्ही मोडतो। इथं आमचे 4 विभाग आहेत, इलाका शहर विभाग आहे, वरळी विभाग आहे, एकात्मिक घटक आहे आणि अंधेरी विभाग आहे। या 4 विभागात इथं काम करणारे जवळ 700-800 कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांना आता ह्या गोष्टीमुळे इतकं म्हणजे टेन्शन आलेलं आहे की ह्यापुढं काय होणार। कारण शासनाचं ज्याप्रमाणे पैशाचं देण्याचं प्रमाण आहे आम्हा ठेकेदारांना हे गेल्या वर्षीभरात जवळजवळ जी बिलं प्रलंबित आहे त्याच्या फक्त 20% रक्कम आत्तापर्यंत लोकांना मिळालेली आहे आणि जवळजवळ 70-80% लोकांची रक्कम अजून येणे बाकी आहे। आणि परत हे वर्षाचे आता सुरुवातीचे 4 महिने पूर्ण होत आलेले आहेत, तर या 4 महिन्यातसुद्धा अजून ठेकेदारांना कुणालाही पैसे आज रोजीपर्यंत कुणाच्याही अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत। म्हणजे जवळजवळ हा पिरियड अतिशय संवेदनाशील आणि आर्थिक चुणचुणीचा होत चाललेला आहे। तरी शासनाला मी विनंती करीन की लवकरात लवकर आम्हा सर्व ठेकेदारांच्या अडचणी सॉल्व्ह कराव्यात। विशेष परत पोलिसांचे बऱ्याच प्रमाणात मोठी बिलं प्रलंबित आहेत त्याविषयी पण गांभीर्याने घ्यावेत। MOWचे आहेत, म्हणजे बरेच विषय आहेत, DPDCचे आहेत आणि रेग्युलर 22-16 हेडमध्ये भरपूर कॉन्ट्रॅक्टरना अडचणी आहेत, 20-59 हेडमध्ये अशा ज्या काही हेडमधल्या अडचणी आहेत। तर मी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्ताने मी शासनाला विनंती करीन की आमच्या या अडचणी दूर करून आम्हाला लवकरात लवकर आमची जी प्रलंबित आहेत ती देण्यात यावी हीच आमची विनंती। आणि हीच लवकर पेमेंट दिली तरच हर्षदला त्याच्या आत्म्याला ती शांती लाभेल। विरोधकांकडून देखील या संदर्भात आवाज उचलण्यात आलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड आहे त्यांनी या असं ट्विट केलेलं होतं, त्याखाली एका कॉन्ट्रॅक्टरने म्हटलेलं होतं ही वेळ माझ्यावर देखील येणार आहे। नेमकी काय स्थिती आहे सर्व कॉन्ट्रॅक्टदारांची? तुम्ही कोणतं काम घेतलेलं आहे का, काय तुमचा अनुभव होतो? पहिल्यांदी हर्षद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। अत्यंत दुःखद घटना झालेली, अशी घटना व्हायला पाहिजे नाही, कारण 35 वर्षामध्ये घरपरिवाराला सोडून जाणं म्हणजे अत्यंत दुःखद घटना आहे। त्यांच्या पाठीमागे जो परिवार आहे त्यांची त्यांना काळजी, म्हणजे सर्वांना काळजी आहे त्यांची। विषय आहेत की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे मागील 5 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात कामे मंजूर केली गेली आणि कामे काही प्रगतीपथावर काही कामे संपलेली आहेत, परंतु शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नाही आहे। प्रत्येक खात्यामध्ये आदिवासी असू द्या, PWDच्या साबा 2059 एक हेड आमचा 22-16 जे दुरुस्तीचं हेड आहे, पोलीस इमारती आहे, त्यांचेसुद्धा अनेक मुंबई कमिशनर ऑफिसमधून कामांना मंजुरी दिली गेली पण प्रत्यक्षात पैसे दिले जात नाही। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरी भीतीचं वातावरण कॉन्ट्रॅक्टरमध्ये निर्माण होतं। घेणारे अजिबात थांबत नाही आहे। सप्लायर असेल, मजूर असेल, अवरच्या भाषेमध्ये बोलतात, उलट्या भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात, इतक्यापर्यंत आलेलं आहे। आणि तुमचे बँक CC काढून घरदार कर्ज करून बँकेचा तगादा चालू होतो। अशा संकटातून अनेक कॉन्ट्रॅक्टर गेलेले आहेत आणि जात आहेत, आम्हीसुद्धा जातो आहे त्याच्यामधून। आम्हाला शासनाला एकच विनंती की साहेब तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच कामं काढा तुम्ही, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरी कर्जबाजारी होणार नाही आणि जो असंतोषही निर्माण होणार नाही, आरोप प्रत्यारोपही होणार नाही आहे। तर शासनाने एकच काळजी करावी की जेवढं त्यांच्याकडे पैसे आहेत, जेवढे फंड्स आहेत तेवढेच कामं मंजूर करावे, त्यापेक्षा जास्त कामं करू नये अशी आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने माझी तरी इच्छा आहे। शासन बेजबाबदारपणे वागतंय का? पैसा नसताना अनेक कामं करताय, जनतेला आश्वासन देत आहे। आता हे आपण शासनाबद्दल बोलू शकत नाही, पण काय अडचण होती शासनाला इतके कामं करून घ्यायची, काय आवश्यकता होती ते त्यांना माहिती, त्यांच्या स्तरावर माहिती। आम्हाला वर्क ऑर्डर भेटते, वर्क ऑर्डरच्या अटी आणि शर्ती अनुसार आम्ही काम करतो आणि त्यांनी आम्हाला 3 महिन्यात बिलं देणं बंधनकारक आहे आमच्या नियमाप्रमाणे, ते दिलं जात नाही आहे। त्याच्याही शासनाने चांगला विचार करावा असं आमची शासनाला विनंती आहे। ठीक आहे, काय काय मागणी असेल शासनाला, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी हर्षद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अशा सुशिक्षित
अभियंत्यांनी आत्महत्या केली. शासनाला एवढंच सांगेल, हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषण बिलकुल नाही. शासनाला एवढीच विनंती करेल की ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळतील ह्याची शासनानं खबरदारी घ्यावी. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते सर्व मुंबई कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे सर्व कॉन्ट्रॅक्टदार. त्यांनी इथे या ठिकाणी शोकसभा घेतलेली आहे. हर्षद पाटील यांनी जी आत्महत्या केली आणि शासनाला देखील मागणी केलेली आहे की अशी वेळ कोणावर येऊ नये, त्यामुळे लवकरात लवकर जे बिलं थकीत आहेत त्यांनी ती पूर्ण करावी. कॅमेरा पर्सन चरणसह मिरुतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.